नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आज आहे मी कांदिवलीमध्ये. बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही कांदिवलीमध्ये राहायचो. इवन माझा जन्म कांदिवलीचा आहे. म्हणजे आमच्या तिन्ही भावंडांचा जन्म कांदिवलीचा आहे. त्याच्यामुळे कांदिवली आणि आमचं असं म्हणजे खूप खूप मेमरीज आहेत. आणि आता जिथे मी उभा आहे त्यातली महत्त्वाची आठवण बोलू शकतो, जी आपल्या सर्वांची जी शाळा असते आपल्या जवळची असते खूप, आणि त्यातल्या त्यात मराठी शाळा असेल तर मग अजूनच तो जिव्हाळ्याचाच प्रश्न होतो. तसंच तुम्ही जर बघता इकडे आपल्या म्हणजे ही माझी शाळा आहे, बालक विहार विद्यालय. ही फक्त शाळा नसून एक इमोशन्स जोडलेले आहेत या शाळेसोबत. मी जास्त काही शिकलो नाही या शाळेमध्ये, पण जे काही मी 2री पर्यंतच माझं शिक्षण झालेलं आहे इकडे. का तर आपलं एक भाड्याने घर असल्यावर इकडे तिकडे पण जे काही मी ते शिकलोय ना त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या मेमरीज आहेत इकडे. म्हणजे आजकालची मुलं टीचर्स बोलतात, मॅम बोलतात, मॅडम बोलतात, पण आम्हाला बाईशिवाय आम्ही हाक नाही मारायचो. आमच्या शाळेमध्ये एक आपुलकी वाटायची. जेव्हा तुम्ही जर हा रोड बघितलात ना, एक 5 पावलं चालल्यावर आमची ही शाळा होती आणि या शाळेच्या मागेच माझं घर होतं. चाळ आहे छोटीशी. त्या चाळीत पण आपण जाणार आहे. तिथे पण तुम्हाला दाखवतो काय कसं आम्ही एन्जॉयमेंट केलेली आहे, कसे इमोशन्स जोडलेले आहेत आमचे. तर पेपराच्या वेळेला ना मी खूप नाटकी होतो त्यावेळेला. म्हणजे भाई माझ्यासारखा मस्तीखोर मुलगा नाहीच भेटणार. मम्मीने मला फरफटवत आणलेलं आहे पेपरासाठी. असं म्हणजे मी लिटरली लोळायचो, मला नाही जायचंय किंवा काय, शाळेत न जाण्यासाठी मी लोळायचो. पण मम्मी मला हात धरून वगैरे असं पकडून पकडून या शाळेमध्ये घेऊन यायची. आपल्या आता बऱ्याच शाळेंमध्ये थिएटर असतात किंवा ऑडिटोरियम्स वगैरे असतात, वेगवेगळ्या गोष्टी, पण आम्हाला तसं काय नव्हतं. आमचं जे गॅदरिंग असायचं ते आमचं टेरेसवर असायचं. काय म्हणजे वेगळंच. मराठी शाळा म्हणजे सांगायची गरज नाहीये. आणि तो काळ आमचा खूप वेगळाच होता. शाळेच्या बाहेर एक फोटो पण काढलेला आहे, जो फोटो तुम्ही आता बघताय स्क्रीनवरती. त्याच्यामध्ये मी मार्किंग करेन की हा मी आहे म्हणून. तर आता ही बरेच वर्ष झाली बंद होऊन, पण आज पण इथले जे स्टुडंट्स आहेत, जर तुमच्यापर्यंत हा ब्लॉग पोचला असेल बालकविहार विद्यालयामधले स्टुडंट्स, तर त्यांच्या आठवणी तरोताजा होतील एकदम. कारण खूप वेगळा माहोल होता यार ह्या शाळेचा. हा जो आहे ना, हा आमच्या शाळेचा गेट आहे. इथून विद्यार्थी सगळे आतमध्ये जायचे. अजून पण तो फोटो बघा, सरस्वती देवीचा फोटो आहे. बट अफसोस की मला जास्त इथे टाइम नाही काढायला मिळाला. आता जुनी झाली. आता तुम्ही बघताय हे कसं सगळं खंडर पडलेलं आहे सगळं. पण बाई अजून एक आहे या शाळेला. अरे थँक्यू. कुठल्या शाळेत आहे तुम्ही लोक? हा, अच्छा, ओके. इंग्लिश स्कूल. ओके. ही माझी शाळा आहे. हा, माझी मराठी शाळा आहे. भरपूर वर्ष झाली ती. हा, तिचं जे बोर्ड जे मी बघतोय ना, जे लिहिलेलं आहे बालक विहार विद्यालय राम मनोहर या शिक्षण संस्था, जे बोर्ड लिहिलेलं आहे ना, ते अजूनही तरोताजाच वाटतंय. पण आतल्या गोष्टी सगळ्या आता त्या पडीक झालेल्या आहेत किंवा काय. बट यार, आता जाऊया आपण, तुम्हाला काही अजून वेगळ्या गोष्टी दाखवतो. हा जो एरिया आहे ना पूर्ण, हा दत्त मंदिरचा एरिया आहे. समोर जे मंदिर आहे ना ते गावदेवी मंदिर आहे. आमची शाळा वगैरे सुटली ना, आम्ही दप्तर वगैरे घ्यायचो, त्या मंदिरामध्ये येऊन आम्ही चिल करायचो. मस्त पैकी बॅगा बिगा ठेवायचो आणि छान हवा वगैरे लागायची. ते आता थोडंसं डेव्हलप झालं आणि थोडंसं कमी पण झालं. तर अशा काही आठवणी होत्या ज्या आतापर्यंत मी तुम्हाला माझ्या शाळेच्या बद्दल सांगितल्या. म्हणजे मी एक वेगळाच माहोल सेट केला होता माझ्या वेळेला, अशी गोष्ट आहे. आणि आता ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच आहे की मी किती प्रत्येक वेळेस उत्साहित असतो. माझा स्वभाव मस्करी करण्याचा आहे. तर काही लोकांना वाटतं मी बाष्कळ बोलतो, तर त्या लोकांनी दुसरा रस्ता कापावा. कारण ते चॅनल त्यांच्यासाठी नाहीच आहे. हे चॅनल आहे दिलखुलास एन्जॉयमेंट करण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, मनमुराद हसण्यासाठी. त्या लोकांसाठी हे चॅनल आहे. अशा दल्ल्या लोकांसाठी हे चॅनल नाही. मी जे आहे ते तोंडावर बोलतो आणि मला असं काय म्हणतात ना, की मला एकदम रोखोक राहायला आवडतं. तर तसा आहे माझा स्वभाव आणि राहील. जय महाराष्ट्र. तर आता मी जिथे उभा आहे ती माझी चाळ, म्हणजे ज्या चाळीमध्ये मी 5-6 वर्ष घालवली. बोलायला गेलं तर ही जी चाळ आहे ती आमच्या आयुष्यातली शेवटची चाळ. त्याच्यानंतर आम्ही फ्लॅटमध्ये जे गेलो ते आतापर्यंत, हे जे 5-6 वर्षाचे जे क्षण होते ते खूप एन्जॉय केलेले आहेत. खूप जास्त लेवलला स्ट्रगल बघितलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आतमध्ये सांगेन. छोटा एंट्रन्स आहे, इथून आपण आतमध्ये जातो प्रत्येक वेळेस. याचे 2 एंट्रन्स आहेत. एक हायवेला निघतो बाहेर, म्हणजे ह्या रस्त्यावरती, आणि एक इथून जातो. आपण इथून जाऊया. हे एक छोटंसं मंदिर आहे इथे साईबाबांचं. वेलकम. माझी चाळ म्हणजे माझी चाळ इन द सेन्स विकत नाही घेतली मी. ज्या चाळीमध्ये मी माझा एक्सपिरियन्स घेतलाय, राहिलोय, ती सांगतोय तुम्हाला माझ्या चॅनलवरती. हे माझं भाग्य आहे. असं आहे एकंदरीत ही चाळ.
थोडा आता आतमध्ये गेल्यावर दिसणार नाही मे बी. मी चाळीमध्ये बघायला गेलं ना तर जास्त रूम्स नाही आहेत, लिमिटेड रूम्स आहेत. आईच्या गावात चेंज झालंय, बॅटरी लावायला लागलेले, आपला लाईट लावायला लागलेले. आणि हे बघा ना, हे भाई खूप कंजेस्टेड करून ठेवलंय. शिट मॅन. हा आता इथे गेट लावलेला आहे, म्हणजे पूर्वी हा गेट नव्हता, हे पूर्ण ओपन होतं. हा रूम होता माझा, हा फ्रीज ठेवलाय ना तो रूम होता. आता जे हे सगळं केलंय ना त्यांनी खूप किचकट करून ठेवलेलं आहे. या चाळीमध्ये आता जिचं आपण हॉटेल कव्हर करणार आहोत ती म्हणजे निकिता कुलकर्णी. तर निकिताने हॉटेल ओपन केलेलं आहे, जिचा आपण हॉटेल कव्हर करणार आहे कांदिवली चारकोप मध्ये. पण म्हटलं की तुम्हाला इथला थोडा बॅकग्राऊंड पण सांगितलं पाहिजे. आम्ही या चाळीमध्ये खेळायचो, मजा करायचो. माझा जेव्हा वाढदिवस केला होता, म्हणजे माझ्या लाईफचा पहिला ग्रँड वाढदिवस जर काय असेल तर तो होता. त्याचे मुलांना बरंच काय काय सुखसुविधा मिळतात, वेगवेगळे बँक्वेट्स मध्ये बर्थडे साजरे केले जातात ना काय ना काय. पण त्यावेळेचा जो माझा वाढदिवस पहिला साजरा झाला होता तो काही वेगळाच होता. तो त्या फोटोमध्ये निकिता, तेजू तुम्हाला दिसतील. सगळ्यात मोठी गोष्ट काय घडली तर माझे वडील मला इथे सोडून गेले 2006 मध्ये. सो ही ती जागा आहे. इकडे माझ्या पप्पांना ठेवलं होतं त्यावेळेला, म्हणजे पप्पा माझे जेव्हा ऑफ झाले होते तेव्हा. 2006 मध्ये घडलेली ही गोष्ट आहे. 2006 पासून माझे पप्पा माझ्यासोबत नाहीयेत. तर तीच ही चाळ आहे जिथे मी माझ्या पप्पांना शेवटचं आम्ही अनुभवलं. आणि आम्ही इथे असताना सुक्या मच्छीचं मार्केट पण लावायचो. आम्ही मच्छी बाहेरून घेऊन यायचो, म्हणजे भाईंदरवरून, आणि मग ती स्टोर करून ठेवायचो. हे सगळ्या गोष्टी आम्हाला पप्पांनी शिकवल्या, कारण पप्पा 7वी 8वी झाल्याच्या नंतर गावावरून मुंबईला आले. कारण माझी चुलत आजी जी आहे ती कोळी लोकांमध्ये मिक्स असायची, त्याच्यामुळे ती इथे मासे विकायची मुंबईमध्ये. त्याच्यामुळे ती म्हणाली पप्पांना की तू पण ये म्हणून, आणि पप्पांनी पण सुरुवात केली मच्छी विकायला. तेव्हा पप्पा ओली मच्छी विकायचे. आजारी पडायला लागले तेव्हा पप्पांनी इकडे स्टार्ट केलं सुक्या मच्छीचं, आणि ते आम्ही काही वर्ष कंटिन्यू केलं. म्हणजे आमचा इन्कम सोर्स जर बघायला गेलं त्यावेळेला तर सुक्या मच्छीचाच होता. म्हणजे भाईंदरवरून सुकी मच्छी घेऊन यायचो आम्ही आणि ती स्टोरेज करून मग पावसाळ्याच्या वेळी पण आम्ही खूप स्ट्रगल केलंय. म्हणजे मी तर लहान होतो म्हणा, पण तो मी बघायचो. पावसाळ्याच्या वेळी पॅकेट आम्ही बांधून ठेवायचो, मेणबत्ती अशी लावून त्याच्यावर मग ती पॅकेट आम्ही बंद करायचो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तो एक वेगळा काळ होता. इथे जे आम्ही जो त्रास काढलाय ना तो खूप म्हणजे सहन करण्याच्या पलीकडचा त्रास आहे. कारण आपल्या घरातला महत्त्वाचा माणूस जर आपल्याला सोडून गेला तर त्याच्यानंतर आपण पुढचं आयुष्य कसं काढू शकतो हे माझ्या मम्मीने चांगलं भोगलेलं आहे. आता आपण इमोशनल इथे थांबलो तर इमोशनलच होणार, त्याच्यामुळे ही जागा सोडूया आणि जाऊया पुढे. तेजू निकिता ज्यांचं मी बोलत होतो रेस्टॉरंट आहे, सो त्यांचं हे घर आहे. सो अशी काही ही छोटीशी चाळ आहे. आणि बोललो ना मी जसं की आपण वेगळ्या रस्त्याने बाहेर पडणार, तर हा एक रस्ता आहे. तर वाजले दुपारचे 2:30 आणि आता आपण येऊन पोचलोय हॉटेल CKP म्हणजेच हॉटेल मेजवानी मध्ये. तर हे न्यूली ओपन झालेलं एक छोटंसं रेस्टॉरंट आहे जे कांदिवलीच्या चारकोप सेक्टर 3 मध्ये आहे. TJSB बँक आहे, TJSB बँक त्याच्या जस्ट अपोजिटच आहे. म्हणजे लोकेशन एवढं इझी आहे ना, कारण आम्ही भलतीकडेच गेलो होतो. आजची मेजवानी लिहिलेलं आहे याच्यामध्ये, जे एवढे मेन्यूज लावलेले आहेत. स्पेशल खेकडा थाळी पण आहे. खेकडा कधी नशिबात येणार आहे माहित नाही. आणि 3 वाजता बंद होतं, मी मूर्खासारखं 2:30 वाजता आलेलं आहे. येऊन आम्ही आत. हॅलो निकिता, कशी आहे? हॉटेल मेजवानी, आणि हॉटेल मेजवानीचे ओनर आपल्या सोबत आहेत, म्हणजे माझी खास फ्रेंड निकिता कुलकर्णी. सो निकिता, नमस्कार. सो मेजवानी हा माझ्या आणि माझ्या आईचा एक ड्रीम होता. म्हणजे माझी आई पहिल्यापासूनच क्लाउड किचन, कॅटरिंगच्या ऑर्डर्स वगैरे असायच्या. तिला खूप इंटरेस्ट, म्हणजे कुकिंग मध्ये आम्ही दोघी सुद्धा एकदम अव्वल दर्जा, एवढा इंटरेस्ट आम्हाला होता. सो ही सुरुवात तेव्हापासून स्टार्ट झाली. पण पहिले असं होतं की थोडं या काकी या. कशात? ही माझी आई आहे, नेहा कुलकर्णी. सो मंदार सोबत आमचे खूप पहिल्यापासूनचे आणि फॅमिली रिलेशन्स आहेत. मंदार, थँक्यू आल्याबद्दल. आज माझी व्हिडिओ घेतोय. अरे, आणि काय म्हणतात की जसं निकिता बोलली की काकी घरी घरी जाऊन असं जेवण बनवायचे. सो म्हणजे आपलं जी गोष्ट आपल्याला आवडते ते कधी काळी जाऊन आपलं ड्रीम पण बनतं. राईट. आमचं स्वप्न होतं माझं 30 वर्षापूर्वी, जेव्हा मी लोकांकडे जाऊन करायची त्यावेळेला मला वाटायचं की आज माझं स्वतःचं काहीतरी असायला पाहिजे. पण आज खरोखर माझ्या मुलीने माझं स्वप्न पूर्ण केलंय. नक्की तिचा जास्त अभिमान आहे. मी तर करते, पण हे सगळं साकार करण्याचं आज मुलगा होऊन तिने पुढे होऊन हे केलेलं आहे. त्याचा खरंच मला खूप अभिमान आहे आणि हॅट्स ऑफ तिला. येस, बघूया इकडे सगळा MBS आणि सगळ्या गोष्टी आपण बघूया. मेन तर फूड, ज्या गोष्टीसाठी आपण आलोय
ती मेन गोष्ट बघायची. कारण आपलं मेन जे मोटो आहे ते हायजीन आणि टेस्ट हेच आम्ही ठेवलेलं आहे. म्हणजे आतमध्ये शिरल्यानंतर लोकांना एक वेगळा तो मच्छीचा वास येतो, तो आला नाही पाहिजे. हायजीन प्रॉपर असेल तर आपल्यालाही चांगलं वाटतं आणि मेन टेस्ट आहे जी लोक आपल्याकडे परत परत येतात. सो आमचा मोटो सध्या तेच आहे. ओव्हरऑल इथला एम्बियन्स जो आहे ना, मला आल्याला सगळ्यात पहिले कोझी वातावरण वाटलेलं आहे. म्हणजे एकदम असं कोझी कोझी पाहिजे आपलं ताट आणि आपण. तर त्या प्रकारे ही जी सिस्टम आहे ती तुम्ही बघता. इकडे बेंचेस आहेत, इथे 1 2 3 3 आहेत. हे भाई हॉटेल नाहीये हे, म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे एकदम. म्हणजे आमचाही तोच उद्देश आहे की जे घरी जसं आपण बनवतो तसंच इथे बनवून लोकांना खायला पण माझी घालायचं. कंप्लेंट आहे तुमच्याकडे. मी एवढे वर्ष तुमच्या सोबत चाळीत राहिलो, पण खाल्लं नाही. एकदा पण तुम्ही मला दिलेला नाहीये. जे आज योगा कारण तेवढा घरी मला वेळच नाही मिळाला. मी actually. दुसरीकडे जायची. येस. सो ते माझं आज स्वप्न पूर्ण झालं आणि तू आज इतर लोकांनाही दाखवतोयस, ते खरंच मला खूप बरं वाटतंय. त्याबद्दल तुझाही अभिमान की आज तू मोठा एवढा ब्लॉगर झालायस आणि अजून मोठा व्हावं हीच इच्छा. मला लोकांनी केलेला आहे. हा जो किचन आहे ना, माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होता भाई. ठीक आहे, कारण बघा ना, मांडणी बघा, आपली जी मांडणी असते घरामध्ये, कुठल्या ठिकाणी असं तुम्ही बघितलंय जे असं वातावरण असेल. तर हे आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे. काय काय आज आम्हाला तुम्ही तुमच्या हाताने खायला देणार? मला बोंबील फ्राय आहे, खेकडा मसाला केलाय, लेग पीस आहे, ओके. रवा फ्राय, कोलंबी रवा फ्राय, सुरमई. नंतर सुरमई आहे. सुरमईला मसाला मॅरिनेशन केलेलंच असतं हे. ओके. हां, हे सगळं मॅरिनेशन करूनच ठेवलंय. सुरमई प्लस पापलेट, अच्छा. बोंबील. फिश कुठून येते आपली? स्वतः जाऊन मी ही फ्रेश बघून आणते. सुरमई आणि खेकडे जे आहेत अच्छा. ते मालाडला एवढे चांगले भेटत नाही. इव्हन भाईंदरला पण मी फिरली तर साईज पण तशी नाही Okay. भेटत आणि फ्रेश पण नाही भेटत. भांडूपचे आपले सरफरे खेकडेवाले आहेत. सो मी Nice. पहिले सुद्धा घरी त्यांच्याकडूनच मागवायची Okay. खेकडे आणि सुरमई. सो मी आता सुद्धा इथे त्यांच्याकडून मागवते. सगळं तुम्हीच बनवता ना? हो, त्या आपल्या 3 लेडीज आहेत माझ्या हाताखाली आणि मी स्वतः सगळं मॅरिनेशन वगैरे सगळं कसं किती टाकायचं प्रमाण अच्छा. आणि मसाले आमचे घरचेच आहेत. ते आता आहेत मला आपल्याकडे. खास कोणतं, म्हणजे कोळी, आगरी, कोकणी कोणती पद्धत खायला नाही, मिळणार आहे? सिकेपी पद्धतीचा जो धणे जिरे आणि बडीशेप अच्छा. मेन आणि मिरच्या आपल्याला ऐकलत? आपल्या आहे ना. मी पण पहिल्यांदाच ऐकलेलं. हा, आता धणे खाणार जिरे पण. बडीशेप हे आमचं सिकेपी मसाल्यामध्ये असतं. So आता- मिरची तर आपली लाल मिरची तर असते. अच्छा. जी काश्मीरी मिरची कलरसाठी, बेडगी तिखटपणासाठी जी आहे, त्या आपण ज्या आहे पाहिजेत त्या मिरच्या घेऊन ओके. त्याच्यामध्ये धणे बडीशेप हे मेन आहे. मी लिटरली बाहेर होतो ना, तेव्हा मला जरा पण नव्हतं माहिती आतमध्ये असं वातावरण असणार आहे. पण आता तुमच्या समोर आहे. एका स्त्रीला, एका लेडीजला जसं किचन लागतो, म्हणजे किचन म्हणजे तिचं एक वेगळं जग असतं. माझं विश्व आहे ते. येस. खरंच. तर ते मस्तपैकी मेंटेन पण केलेलं आहे आणि स्वच्छता पण तेवढीच आहे. सो आपण आता जाऊया, काकीनं त्यांचं काम करू दे, नाहीतर मला असंच पाठवतील उपाशी. ह्या दोघी पण माझ्या सपोर्टर आहेत. अच्छा. आणखी आहेत एक संध्याकाळी येतात त्या. ओके. ह्या सकाळी येतात. तर ह्या दोघींची मला खूप मदत होते. म्हणजे अगदी अच्छा. अतिशय मदत, म्हणजे माझा उजवा हात या. अरे वा. कारण आम्ही सुरुवात केली तेव्हापासून या आहेत माझ्या बरोबर. म्हणजे इव्हन भांडी वगैरे लावण्यापासून वगैरे सगळी मदत ह्यांनी मला केलेली. ह्या माझ्याकडे काम करायला नाही, ह्या माझ्या घरच्या फॅमिली मेंबर आहेत. वा काकी, सगळं पूर्ण फॅमिलियर वातावरण आहे. मेन तर सगळ्या स्त्रिया इकडे आहेत. हा, वन ladies. साइड नडतायत बोलू शकतो आपण. हा. माझ्या भाषेत बोलायला गेलं तर काकींनी आपल्यासाठी ऑलरेडी सगळं प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. मी भाई जेवण नंतर, टेस्ट नंतर, पण त्याचा जो किचन आहे ना, तो बघूनच मी समाधानी झालेलो आहे. तू सांगितलंस मला की तुझे काय ठरलेले मेन्यूज आहेत ते लोकांना, क्लायंट्सना आवडतात. हो. पण अदरवाईज जसं बाहेर लिहिलेलं आहे किंवा ह्याच्यामध्ये पण जेवढे मेन्यू आहेत ते तर मी तुम्हाला दाखवीन. पण एक्स्ट्राचे वेगळे पाहिजे असेल तर तात्काळ बनवून मिळतात की बनवलेले असतात? आपल्याकडे बनवून काहीच ठेवत नाही आम्ही फक्त मॅरिनेट करून फिशला, चिकनला ठेवलेलं असतं. जशी ऑर्डर येते तसं आम्ही किचनमध्ये फ्रेश बनवतो आणि देतो. इव्हन आम्ही कस्टमर्सला पण सांगतो की सर 10 ते 15 मिनिटं लागतील, जे पण आहे ते फ्रेश आम्ही बनवून देणार. सो मेन्यू जो आपला आहे हा डेलीचा मेन्यू जो फिक्स आहे तो आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे डेली वेगवेगळा मेन्यू असतो. सो त्याच्यामुळे ही एक गोष्ट लोकांना खूप आवडते की डेली नवीन नवीन एक डिश मिळते. त्यासाठी तुम्हाला निश्चितच कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, वो वाला विषय. वेटिंग तर करावं लागणार. तर आता मला पण वेटिंग करायचंच आहे. हे मेन्यू कार्ड आहे त्यांचा आणि हा प्रॉपर त्यांचा ॲड्रेस आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्यूची सुरुवातच बघा, भरलेला पॉपलेट तिकडून होते.
हा मेन्यू आहे. त्याच्यानंतर इथे पापलेट रस्सा, सुरमई रस्सा आणि इथे थाळ्यांचा विषय. हे मे बी हे भाज्यांचं आहे. ओके, सोबत काय तुम्ही घेऊ शकता, सोलकढी, ताक, भाकरी, चपाती. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पण टेबल जरी बारीक असला पण त्याच्यावरती ज्या मेजवान्या लागलेल्या आहेत ना, त्या परफेक्ट नावाला शोभणाऱ्या आहेत. मेजवानी परिपूर्ण किचन बोलू शकतो आपण. इथेही चिकन थाळी आहे, पापलेट थाळी आहे, क्रॅब, भाईसाब, क्रॅबचं स्वप्न माझं पूर्ण होणार आहे आज. इथे चिकन लेग पीस आहे, एक बोंबलाचं प्लॅटर आहे, सोलकढी, खरवस, गुलाबजामुन, भाईसाब, चक्कर आहे, एक कोळंबी आहे इकडे आणि क्रॅब लॉलीपॉप आहेत. आणि दिस इज द आपला सुरमईचा विषय. निकिता सांग, आपल्याला कुठून स्टार्ट करायला पाहिजे? स्टार्टर पासून स्टार्ट केलं तर एक प्रॉपर होऊन हे ना? जाईल. हो, क्रॅब लॉलीपॉप पासून सुरुवात करूया. कसं वाटलं? बोलायचं का नाही बोलायचं तेच प्रश्न पडला. लिटरली वरचा जो कुरकुरीतपणा आहे ना, मगाचपासून बसलोय आम्ही, सगळं येईपर्यंत वाट बघत होतो, पण जराही कुठे थंड नाही झालेलं आहे, कुठे नरम नाही झालेलं आहे. आणि तुम्ही जर बघाल आतमधलं जे क्रॅबचं आहे पूर्ण विषय, टेस्ट वाईज परफेक्ट झालेला आहे. म्हणजे लहान मुलांसाठी बेस्ट आहे ते. बेस्ट आहे. ऍक्च्युली अँबियन्सच एवढा भारी ठेवलेला आहे ना इथला, त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या असं मला तरी पर्सनली वाटेल, तुम्ही आनंद घेऊन जाऊ शकता. सुरमई पण मोठी आहे, पातळ पण नाही, मी हे पण नोटीस केलं, अशी जाडसर आहे. आई एकदम फ्रेश. वरचा मसाला जो थोडा वेगळा लागतोय. काकींची पद्धत आहे, सिकेपी टाईप, जसं काकी बोलल्या. मला सिकेपी जरा कसं सिकेपी म्हणजे कायस्थ, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. आम्ही जे येतो ते ब्राह्मणामध्येच येतो. सो कायस्थ जे आहेत ते पूर्वीच्या जमान्यामध्ये जे लढायांमध्ये वगैरे होते, सो बेसिकली ते कायस्थ आहेत. सो सिकेपी लोक या साईडला खूप कमी, पण दादर, ठाणे त्या साईडला सिकेपी लोक जास्त असतात. त्याचा अर्थ हा आहे. आणि त्यांच्याकडचे हे मसाले आहेत, सो त्याच्यामुळे ही टेस्ट मला थोडी वेगळी लागली. बट जे फिश आहे ना, फिश एकदम म्हणजे आता मोस्टली हे सगळं फ्रेशच असणार, कारण आपला माणूस जो आहे एकदम हे आहे, ट्रस्टेड माणूस आहे. आम्ही दोघं स्पेशली खूपच आम्ही म्हणजे खोडकर होतो. एक तो चॉकलेट पळवायचा सीन आहे का, आठवतोय का? आठवतोय. तो सांगणार. सो बेसिकली आम्ही ज्या चाळीमध्ये राहायचो, मी आता सुद्धा तिथेच राहते. मंदार सोडून तिकडून निघून गेले, खूप टाइम झाला त्याला. सो आमच्या इथे स्टार्टिंगला एक दुकान होतं. सो त्यांचं किराणाचं दुकान होतं पहिले. आम्हाला जेव्हा सुट्ट्या लागायच्या, सो आम्ही त्यांच्या दुकानामध्ये जायचो. आमच्या चाळीला 2 एंट्रन्स होते, एक पुढच्या साईडून होता लिंक रोडला आणि एक मागच्या साईडून दत्त मंदिरची जी लेन येते, सो त्या लेन मधून एक छोटीशी लेन होती. सो आम्ही एवढे खोडकर की आम्ही दुपारी, तो म्हातारा काय करायचा, तो आतमध्ये जाऊन ते काका झोपायचे. सो आम्ही हळूच त्या गल्लीतून पुढे जायचो आणि लिटरली आम्ही एक त्यांचे डबे चोरलेले आहे आणून आम्ही मागे ठेवायचो. त्यांना माहिती आहे की हे लोकच खोडकर करतायत, पण तरी पण आम्ही एकदा दोनदा पण आम्हाला पकडलं होतं. आणि आम्हाला घरी पण त्यांनी सांगितलेलं, सो घरचा पण आम्हाला ओरडा भेटला. सो त्याच्यानंतर आम्ही कधीच ते असं केलं नाही. पण हे एक फन मुमेंट होतं, आम्ही खूप एन्जॉय केलं लहानपणापासून. मंदारच्या 2 बहिणी आहेत, त्यांच्यासोबत पण आम्ही खूप, म्हणजे मोठ्या पूजाताई सोबत एवढं हे नाही, पण पायल आणि मंदार सोबत खेळणं वगैरे खूप. आणि आमची खास एक आठवण म्हणून माझा बर्थडे सेलिब्रेट केला होता. त्याच्यामध्ये हे लोक आहेत, त्यांचा फोटो पण आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघितलाच आहे. सुरुवातीला आपण आता चाळ फिरलो, खूप कंजेस्टेड केली चाळ, जायला नाही जागा. चिकन थाळी ट्राय करूया. 5 वडे येतील, चिकन रस्सा, ओके, चिकन सुका, त्याच्यामध्ये भुर्जी पण दिलेली आहे, युनिक आहे काहीतरी, म्हणजे सहसा पाहायला नाही मिळत. आणि सोलकढी, कोशिंबीर आहे, गुलाबजाम आणि चटणी आहे. भात हा इंद्रायणी राईस, कारण आम्ही खूप साऱ्या रेस्टॉरंट मध्ये जायचो. सो नॉनव्हेज सोबत बासमती किंवा आपला तुकडा राईस जो असतो त्याच्यापेक्षा इंद्रायणी हा खूप बेस्ट लागतो एकदम. सो आमचं पहिल्यापासूनच असं होतं की, कारण पुण्या साईडला मोस्टली इंद्रायणी राईस देतात, सो आम्हाला खूप आवडायचं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलेलं की तो खायला पण चांगला लागतो, खिमटी सारखा लागतो एकदम. दर्जा काय केलंय हे, म्हणजे खूपच भारी लागलं. तुम्ही बघताय ना, एकदम नॅचरल याचा कलर आहे बघा, कुठेच तेल नाहीये. तेलाचा वापर तर मला अख्ख्या टेबलावर जेवढे पण पदार्थ आहेत तर दिसत नाही, इव्हन खेकड्याच्या याच्यामध्ये पण. चिकन खाऊन बघूया. ऍक्च्युली बोले मध्ये ना सगळं थंड झालं. फ्राय चिकन छान लागतं.
म्हणजे किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद आनंद झाला. म्हणजे लिटरली काकी ज्याच्या घरामध्ये जात होत्या पहिले जेवणासाठी, आता खरं तर ते लोक म्हणजे दुःखात असतील ते लोक. हो, खरंच दुःखात आहे. म्हणजे ते येऊन आम्हाला भेटून गेले ना, खरंच त्यांनी सांगितलं. आहेत. अच्छा आणि आम्ही दोघे एकाच ओके ठिकाणी होतो. तर हे बेस्ट आहे. 2 गोष्टी खाल्ल्यात मी. भुर्जी आपण ट्राय करूया. भुर्जी एकदम लाईट झालेली आहे भुर्जी तर एकदम फेमस आहे आणि एकदम ऑफिसमध्ये. सॉफ्ट आहे. हा, तिच्या ऑफिस मध्ये ही घेऊन जायची. जसं प्रत्येक डिश मध्ये बघणार ना, तर जसं आम्ही घरी बनवतो एक्झॅक्टली जेवण तसंच आहे. सोलगडे आपण तिकडे पण दिलेली आहे. ही ट्राय करूया आपण. छान तिला असं टेक्स्चर आहे, तुम्ही बघताय. ही सोलकढी सुद्धा आपण घरीच बनवतो. अच्छा. बाहेरून विकत वगैरे आणून काही नाही, स्वतः आई घरी बनवते. म्हणजे अक्षरशः नारळाचं दूध वगैरे काढून आम्ही पूर्ण ती घरी बनवली आहे गाईज सोलकढी. या गोष्टीसाठी व्हिडिओला लाईक झाला पाहिजे. लिटरली म्हणजे एका एका गोष्टीमध्ये एफर्ट्स आहे. मी बघितलंय ना, तर त्याला कलर नाहीये, जास्त पिंक नाही वाटत बरोबर. आहे. स्वाद आ गया भाई, स्वाद आ गया. हे आणि भुर्जी भाई संपला विषय. आणि सोलकढी, बाकी भात पण मी बोलेन एखाद्या वेळेला राहिला तरी चालेल. तुम्ही राहून नका देऊ, तुम्ही खा, मला खाऊनच जायचंय. हा बट यार सोलकढी एकदमच फ्रेश आहे. बघा ना, कलर बघा त्याचा. आणि पातळ वगैरे सुद्धा आपण पातळ पण बनवत नाही, एकदम थोडी अशी थिकच हा, ठेवली आहे. थिकच आहे. माझं तरी मी कांदिवलीमध्ये आता येतच नाही म्हणा, कांदिवली सोडल्यापासून कमी. खूपच कमी. पण जेवणासाठी जर बघायला गेलं, माझ्यासाठी तरी पर्सनली मेजवानी आहेच. हो नक्कीच. म्हणजे मी तुम्हाला बोलतच असतो की काही गोष्टी आवडल्या की मी त्या लिस्टेड करतो. तर त्यातलं हे एक मी आता कन्फर्म करतोय. तर आता मला खेकडा मी कधी माझ्या आयुष्यात देऊ का? खाल्ला नाहीये. हा कसा खायचा ते एक टेन्शन आहे. कसा आता तूच हा, हे काढावं लागेल. हे घेऊ इथे. मेन हा, हे वरचं जे असतं ते बेसिकली ओ. आतमधलं थोडंफार असतं जे खायचं असतं. आणि आतमध्ये हे भरलेलं असतं. अच्छा, तर ही अशी काही पद्धत आहे जी मला निकिता वगैरे सांगते. टेस्टी तो है, मजा तर येते मला मसाल्यामुळे. हाच ना तो मसाला. हा, आतमध्ये आहे. ते असे 2 तुकडे कर आणि ते डायरेक्ट खा. अरे बाप रे बाप. हळू खा फक्त. हे असं तोडू का? हा, हाँ फाइनली गाइस, तुम तो लेजेंड लोग हो गए. ये मेरी अवस्था देखो कैसी हो गई. खेकड्याचा जो पूर्ण गेम असतो तो मसाल्यावर असतो. खूपच म्हणजे असं त्याचा मसाला. हा भरगच्च आहे एकदम. हो. खूप भरलेलं आहे आणि युनिक वाटते ती डिश बघायला. खायला नंतर वेगळा स्ट्रगल आहे तो आहे, पण दिसायला एकदम भारी दिसलं. बनवायला वेळ लागतो का ह्याला? नाही, बनवायला नाही वेळ, फक्त त्याचा मसाला करून ठेवायला वेळ लागतो. ओके. ऍक्च्युली तेच वाटण आम्हाला 1-1 किलो लागतं. अच्छा. हा, ते कांदा, खोबरं आणि आलं लसणाचं वेगळं. ही जी 2 वाटणं आहेत ही आम्हाला रेग्युलरली 1-1.5 किलो तर लागतातच. मिक्सरलाच आम्ही आदल्या दिवशी तयारी करून ठेवतो. ओके. आणि त्या वेळेला ते होतच नाही, कारण हे बाकी पदार्थ बनवायचे असतात. हा ते exactly. जर रेडी असेल तर तुमचं डिश पटकन बनते. अच्छा, आता हे बरेच लोकांना मी बघितलेलं आहे व्हिडिओज मध्ये, ते काय असं तोडतात, ते काय हा, तोडू ते ना? असंच पूर्ण तोडावं लागणार. हा लय खतरनाक असतो, याचा नादच नाही करायचा. याने एकदा पकडला ना, हे बघा ही कुठची कळ कुठे जाते ते सांगता येत नाही. मग एवढंच भिडेला. ओ ये, ते तर पूर्णच निघालं वा. हेच ना, असंच खायचंय ना. हा. पण ह्याच्या आतमध्ये पण असतं काय लागणार. झालं ते तोडून देते. गाईस. ते मेन असतं, ते खूप छान लागतं, टेस्टी एकदम. हा, मला खायला जमत नाही, कधी खाल्लं नाही. त्याच्या आतमध्ये पण मे बी असतं ना हो, काहीतरी. हो, पण ते हो. तोडायचं मी ते तर- तोडून देते. आपण इथेच थांबूया. आता हे मी अति करायला गेलो ना, इथलं इंटिरियर खराब होईल, काहीतरी वेगळंच होईल. त्यामुळे इथे हे मास्टर लोकांचं काम आहे. लोकांनी अक्षरशः म्हणजे सांगितलेलं आहे सुंदर की पद्धतीने तुम्ही खातात खेकड्यासोबत ऍप्रन सुद्धा आम्हाला द्या, द्या ट्रान्सपरंट. बाप रे बाप, हे खूप रिस्की होतं. म्हणजे एवढी खेकड्याची थाळी. हा बाय द वे, आपल्या खेकड्या थाळीमध्ये काय काय येतं? 2 भाकऱ्या येतील, एक पूर्ण खेकडा मसाला, म्हणजे जसा आता होता तसा मसाला येणार, 2 खेकडा लॉलीपॉप येणार, त्याच्यामध्ये सोलकढी, जवळा, कोशिंबीर येईल आणि स्वीट आणि राईस. सो राईस आपल्याकडे 2 ऑप्शनल असतात. काही जणांना इंद्रायणी आवडत नाही, सो त्याच्यासाठी आम्ही कोलम जो नॉर्मल असतो साधा राईस तो सुद्धा ठेवलेला आहे. तुम्ही इकडे आलात तर ट्राय करा मात्र नक्कीच. कोळंबी ट्राय करूया. ओके. सो ही रवा कोळंबी आहे. हो, प्रश्नच नाही. वरचा रवा लागलेला ना, तो पण मस्त कुरकुरीत लागतोय आणि ऑइल फ्री वाटतंय सगळं जेवण. हो. एकदम लिटरली मी पहिला तर मी ह्याच्यासाठी मी 10 पैकी 10 देऊ इच्छितो. पापलेट पापलेट थाळी 600ची आहे आणि याच्यामध्ये 2 2 भाकऱ्या येतात, राईस येतं, हा कोलंबीचा रस्सा आहे, जवळा, सोलकढी,
कोशिंबीर स्वीट आणि चटणी. ट्राय करूया तांदळाच्या भाकरीपासून. आपण कोकणी म्हटल्यावर तांदळाची भाकरी मॅन्डेटरीच आहे. पहिले तर रश्यापासून ट्राय करूया. तुम्ही जर रश्याचा टेक्स्चर बघाल ना, कोणता पण असू दे, मग त्याच्यामध्ये एकदम असं घरगुती गरम मसाल्याचा फील येतोय पूर्ण. बाकी मस्तच. बेस्ट गोष्ट काय माहितीये, कोकम हे सहसा कुठल्या हॉटेलमध्ये सापडणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कळतंय विषय घरातला आहे. ते आमसूल पण टाकलं ना, अजून उत्तम टेस्ट येते. मी तर म्हणेन हे कंटिन्यू ठेवा. हो हो, बेस्ट राहील. हे जसं आहे तसंच आम्ही येस, टेस्ट मध्ये कधी पुढे जाऊन काहीच चेंजेस नाही होणार. खूपच छान. म्हणजे भाई तारीफे लायक तो हे दोस्तो. जवळा तसा मला आवडत नाही. पण आपल्याकडचं आवडणार, कारण त्याला वास येत नाहीये. तर जे ठिकाणी मी खाल्लेत ना आतापर्यंत, मला थोडे असे करपट त्याचा असा फील येतो खाताना. म्हणजे आय डोंट नो ते प्रॉपर त्याला भाजता किंवा शिजवत नाहीत त्याच्यामुळे त्याचा जो वास असतो ना तो जात नाही. जसं भाजतो आता म्हणालास ना, तसं ते भाजत नाही आपण जास्त. ओके. नुसता खाल्ला तरी वाटणार नाही. आणि तुम्ही बोलला तसं, जी काकी बोलला तसं, त्याचा वास नाही येत आहे. कोशिंबीरचं पण तुम्ही जर बघाल, एकदम आपल्या घरी नाही का जो असतो रॅन्डमली कट करून केलेला असतो तो वाला हा कोशिंबीर. पापलेट ट्राय करूया आपण. ही पापलेटची साईज आहे. पापलेट जसं तोडलाय का नाही, सगळे तुकडे पडलेले आहेत त्याचे. म्हणजे एवढा फ्रेश आहे बघा ना. त्याचा कलर बघा, एकदम सफेद आहे, अजून एकदम पांढरा आहे. खूपच छान असा शिजलेला, पटकन तुटतोय पण. मेन काय ना पापलेट खाण्यामध्ये, त्याचा जो वरचा जो मसाला असतो ना तो टेस्टी असला पाहिजे. बरोबर, त्याच्यात दम असला पाहिजे. गोड असतं, त्याच्यामुळे जे वरतून जी सामुग्री लावतो ती छान असली पाहिजे, तिला चव असली पाहिजे, आणि ती आहे याच्यामध्ये. मुरली स्पेशली उतरली चव पूर्ण त्याच्या आतमध्ये. जर तुम्ही बघाल पूर्ण त्याच्यामध्ये उतरलेलं आहे पूर्ण. ऑर्डर नुसार घेतली आणि लावली तसं नाही. कारण फिशचं बेसिकली काय आहे, एकतर त्याला मसाला प्रॉपर लागला पाहिजे, आणि जेव्हा आपण त्याला शिजवतो तेव्हा ती जास्त सुद्धा शिजली नाही गेली पाहिजे आणि कमी सुद्धा नाही शिजली पाहिजे. जर ती प्रॉपर बॅलन्स मध्ये शिजली ना तर ती टेस्टला उत्तम लागते. बरोबर. पापलेट खूपच छान आहे, प्रश्नच नाही. एकदम टेस्टीएस्ट पापलेट बोलू शकतो आपण. बोंबिले कधीपासून आणून ठेवले, कधीपासून, पण अजूनही तेवढेच कुरकुरीत आहे. बाई, एका घासात कुरकुरे खाल्ल्यासारखे वाटतात मला. आणि हे कुठे ते कुठपर्यंत आपण पाठवू शकतो ऑनलाईन? सध्या स्विगीवर आपण चालू केलेलं आहे. आणि नियर बाय चारकोपमध्ये, ढाणुकरवाडीमध्ये आपण होम डिलिव्हरी चालू केलेली, जी आपली स्वतःची आहे. स्विगीवर मला कधी ऑर्डर करायचं असेल तर आम्ही पोर्टलने पाठवतो. काय टेन्शन नाही. अरे आपल्याकडे सो हे पैसा वसूल सगळ्या डिश आहेत. सो हे तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ऍड करून ठेवा. हॉटेल मेजवानी म्हणून छोटंसंच आहे, फॅमिलियर वातावरण आहे इथे. ओ भाई साहब, क्या आहे दोस्तो. टेक्स्चर वाईज बघायला गेलं ना, मला माझ्या घरी मी जेवतोय का असं वाटतंय लिटरली. होप सो की याच्या पुढे जे नेक्स्ट पार्ट अजून 1-2 वर्षांनी म्हणा किंवा काय अजून मोठ्या ठिकाणी आपण करू. नक्की. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि जेवणाला मी काय बोल, सगळं तुम्ही ट्राय करू शकता. हे सगळं आम्ही घरी बनवतो. इवन खरवस सुद्धा साखरेतला नाहीये, हा गुळातला नाही यार, सही आहे यार. आता आपली 1 month अॅनिव्हर्सरी आहे. ओके. सो 18 तारखेला. सो आपण 17, 18, 19 म्हणजे आजपासून शुक्रवार, शनिवार, रविवार ऑफर्स ठेवलेल्या आहेत. 2 थालीवर बोंबील फ्राय फ्री. अदरवाईज जर ही ऑफर नको हवी असेल तर अप टू 20% डिस्काउंट असेल, अबाव 1000. आणि हे जे तुम्ही पूर्ण बघाल ना, जर इंटेरियर, हे मी स्वतः, म्हणजे एकही गोष्ट अशी नाही की इंटेरियर डिझायनरला बोलवलंय आणि करून घेतलं. म्हणजे जसं मला अगदी या फोटोमध्ये लिहिलेलं जे आहे, इवन फोटोज जे लावलेत ना ते सुद्धा मी घरी सगळं बनवून स्वतः फोटोशूट करून हे केलंय. मी स्वतः मार्केटला जाऊन त्या लाईट शंखाच्या आकाराचा, कारण माझं कोस्टल थीम होती, कारण सी फूड मेन ठेवलंय. आणि ऍक्च्युली शांत वाईब वाटते, समुद्र, थोडासा थीम. हो. काय खाल्लं तिथे? कोळंबी थाली. कोळंबी थाळी. आणि डेली येता की पहिल्यांदा आलाय? नाही, सेकंड टाइम. अच्छा, कशी चव आहे इथली? चव खूप छान आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. पुढील व्हिडिओ कुठला करायचा आहे ते पण तुम्ही सांगा, मला सजेशन्स द्या. आणि माझ्याकडून निकिता आणि काकींना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.